खोटं बोलणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. बरं. आणि ते खोटं बोलणारच. आज भाजपसाठी राम मंदिर किंवा अयोध्या हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर. की रामाच्या नावाखाली सुद्धा यांनी खोटंच राजकारण केलं. यांनी रामाला सुद्धा सोडलं नाही, तर हे जनतेला कधी सोडणार आहे खोटं बोलायला, हे तुम्ही जनतेसमोर आलेलं आहे. आज दादा आपल्यामध्ये नाहीये. तुम्ही दादा असतील, नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून या आंबेगाव शिरूर तालुक्यासाठी तुम्ही आजपर्यंत काय विकासाची कामं केली? या मायबाप जनतेने या तिघांना एक काम करण्याची संधी दिली, तर मी विश्वासार्थाने आणि खात्रीने सांगतो, यामध्ये लिहिलेले प्रत्येक काम 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न हे तिघं आणि त्यांच्याबरोबर मी चौथा असेल. आज तागायपर्यंत एकाच्या सुद्धा घराच्या विटेला धक्का लागून मी त्या ठिकाणी दिलेला नाही. कदाचित आमच्या शिरूर तालुक्यामधलं दादांचं ते शेवटचं काम असेल. प्रेक्षको नमस्कार. आता आपण आहोत रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये. खरं तर या गटाच्या या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता मतदान आणि निकाल अगदी काही दिवसांवरती आहे. आपल्या समवेत आत्ता आहेत आंबेगाव शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उद्योजक मानसिंग भैया पाचुनकर आणि खरं तर या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या अधिकृत उमेदवार आहेत त्या ज्योतिवहिनी मानसिंग भैया पाचुनकर. खरं तर भैया आपलं स्वागत आहे आपल्या विशेष मुलाखतीमध्ये. नमस्कार भैया. खरं तर तुमच्या विकासाचा वचननामा माझ्या हातामध्ये आहे, परंतु ही निवडणूक अशी आहे की जरी दादांनी उमेदवारी दिलेली असली तरी आज दादा आपल्यामध्ये नाहीये आणि दादांच्या विना खरं तर ही निवडणूक अंतिम टप्प्यात तुम्ही पुढे घेऊन चाललात. विकासाचा वचननामा सांगत असताना काय मार्गी लावणार आहे, त्याआधी तुम्ही दादा असतील, नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून या आंबेगाव शिरूर तालुक्यासाठी तुम्ही आजपर्यंत काय विकासाची कामं केली ते आमच्या प्रेक्षकांसाठी. खरं तर सुरुवातीलाच म्हणजे जड अंतःकरणाने मी दादांच्या स्मृतीला अभिवंदन करून नतमस्तक होऊन या ठिकाणी जड अंतःकरणाने मी एवढंच सांगू शकतो की अजितदादांचे शेवटचे शिलेदार म्हणून वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज ज्योती असेल ही जिल्हा परिषदची निवडणूक लढत आहे. आमच्या रांजणगाव पंचायत समिती गणातनं महेश बाप्पू फंड असतील आणि कारेगाव पंचायत समिती गणातून निर्मला नवले असतील. ह्या तिघांना दादांच्या माध्यमातून वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक लढण्याची पक्षाकडून संधी मिळालेली आहे आणि हे तिन्ही उमेदवार हे अजितदादांचे शेवटचे शिलेदार असतील, कारण दादांनी संधी दिलेल्या शेवटच्या शिलेदारांमध्ये यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जाईल. आणि मी तुम्हाला आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो की दादांनी वळसे पाटील साहेबांनी माझ्यावरती मी तालुका अध्यक्ष म्हणून असताना ठेवलेला विश्वास म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये कुठल्याही उमेदवारांना एबी फॉर्म नव्हता, परंतु ह्या तिन्ही उमेदवारांना सगळ्यात पहिला एबी फॉर्म होता. ज्या दिवशी फॉर्म भरले आम्ही त्याच दिवशी आमच्या तिन्ही उमेदवारांना एबी फॉर्म जोडलेले होते. बाकी तालुक्यातल्या इतर 6 गटामध्ये कोणालाही एबी फॉर्म दादांनी त्या ठिकाणी वळसे पाटील साहेबांनी दिलेले नव्हते. म्हणजे एवढा विश्वास दादांचा माझ्यावरती आणि या तिन्ही उमेदवारांच्यावरती होता. म्हणून दादांचं राहिलेलं अधुरं स्वप्न वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून उद्याची ही निवडणूक लढत असताना हे तिन्ही उमेदवार पूर्ण करतील याची खात्री मला या ठिकाणी आहे. खरं तर भाई अतिशय भावनिक असा प्रसंग आहे की ज्या भैयांनी अनेक निवडणुका दादांच्या साथीने, दादांच्या आशीर्वादाने आणि दादांच्या सल्ल्याने लढल्या, आज तेच दादा खरं तर ज्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. मला वाटतं की तो प्रसंग होता की दादा आपल्याकडे सभेला येणार होते आणि या सगळ्या जो काही घटनाक्रम घडला, खरं तर आता त्या घटनाक्रमाचा उल्लेख नको, आता आपण पुढे जातोय कारण दादाने तुम्हाला सांगितलं तुमच्या पद्धतीने शिलेदार हा जो उल्लेख केलेला आहे. खरं तर खूप भावनिक प्रसंग आहे की ज्या दादांनी एबी फॉर्म दिले, ज्या दादांनी उमेदवार निवडले
आता त्या उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी ही खरं तर मतदारांची वाढलेली आहे. कारण त्याच दादांच्या माध्यमातून, त्याच नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्ही या तालुक्याचा कायापालट केलेला आहे. अनेक कोट्यवधी रुपयाची विकास कामं तुम्ही या तालुक्यात केलेली आहे. भैया, विकासाचा जो वचननामा आहे याच्या आधी सुरुवातीला या तालुक्यासाठी तुम्ही केलेले कोट्यवधी रुपयांची विकास कामं अशी कोणती याच्या आधी झाली आणि पुढे काय, त्याच्यावरती पण बोलूया. तुम्ही पाहिलं असेल की आमच्या रांजणगाव, कारेगाव, कानूर जिल्हा परिषद गटामध्ये कुठल्या पण गावामध्ये जा, म्हणजे असं सिंगल गाव, सिंगल वाडी, सिंगल वस्ती अशी नाही आहे की तिथं विकास कामं वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेली नाही. असं तुम्हाला एक ठिकाण पण दिसणार नाही. मग त्यामध्ये जे नागरिकांच्या मूलभूत गरजा असतात, मग पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल, ड्रेनेज लाईन असतील, शाळा असतील, छोटे मोठे बंधारे असतील, अशा अनेक कोट्यवधी रुपयांची कामं वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून गेल्या 8-10 वर्षामध्ये मी प्रत्येक गावामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कुठेही बी जा, एक सिंगल पाटी काढा की अशी सिंगल पाटी तुम्हाला मिळणार नाही की त्या पाटीवरती वळसे पाटील साहेबांचं नाव नाही. कारण प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट ही नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. ही सगळी जनतेला, आमच्या गटातली जनता ही अतिशय सुज्ञ आहे आणि ती जाणती आहे की ही जी विकास कामं आज आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये जी झालेली आहे ही फक्त आणि फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्याच माध्यमातून झालेली आहे. मी एकच काम सांगतो तुम्हाला फक्त, की आज बेलाजेजुरी हायवे असेल, अष्टविनायक हायवे असेल, किंवा आत्ता नवीन आमच्या शिक्रापूरपासून आमच्या बुरुंजवाडीला, बुरुंजवाडीवरनं गणेगावला, गणेगाववरून वाघाळ्याला, वाघाळ्यावरून तो पुढं आमच्या मलठणला जातो, मलठणवरून टाकळी हाजी मार्गे तो जांबूतला जाऊन पुढं मनसरला तो रस्ता निघतो. ह्या रस्त्यासाठी अजितदादांच्या माध्यमातून वळसे पाटील साहेबांनी जवळपास 450 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे. आणि तो रस्ता पूर्ण झाल्याच्या नंतर या परिसराचा कायापालट झालेला तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत खूप मोठमोठाली कामं झालेली आहेत. उदाहरणार्थ आमच्या कारेगावला जवळपास 50 कोटी रुपयाची नळ पाणी पुरवठा योजना झाली. आमच्या ढोकसांगवीला सुद्धा जवळपास 50 कोटी रुपयाची योजना झाली. आमच्या चिंचोली मोराची या ठिकाणी सुद्धा जवळपास 20-22 कोटी रुपयाची नळ पाणी पुरवठा योजना झाली. आमच्या वाघाळ्याला सुद्धा जवळपास 18 कोटी रुपयाची नळ पाणी पुरवठा मंजूर होऊन ही कामं आज पूर्णत्वाच्या दिशेला चालू आहेत. अशी कित्येक कामं सांगता येतील की जी करोडो रुपयांची कामं अजितदादांच्या आशीर्वादाने वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे. आणि ही कृपा म्हणजे फक्त आणि फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचीच आहे. खरं तर भैया, कमी बोलणं, माध्यमांसमोर कमी जाणं हा तुमचा पहिला तुमचा स्वभाव राहिलेला आहे. मी केलं हे कधी सांगणाऱ्यातले भैया नाहीये. आता ठराविक विकास कामं तुम्ही सांगितली. खरं तर ही जर यादी जुन्या कामांची वाचली ना तर दिवस पुरणार नाही. त्यात तुम्ही 400 कोटी रुपयाच्या रस्त्याचा उल्लेख केला, अनेक कामं तुम्ही सांगितली. 21 वर्ष मी पत्रकारिता करत असताना मी तुमचा माझा अनेक वेळा संपर्क आला. मी तुमच्या या गावाची निवडणूक आता जवळून पाहतोय. जे केलंय तेच तुम्ही सांगताय. अजूनही जे केलं तुम्ही सांगितलं नाही, पण आमच्याकडे माध्यमांकडे ते आहे. भैया, आम्ही रांजणगाव MIDC मध्ये फिरत होतो. त्या ठिकाणचे काही शेतकरी मला भेटले. त्या शेतकऱ्यांनी सांगितले की अतुलजी, इथे आमचा हा कंपनीजवळ रस्ता बंद होता. मानसिंग पाटलांनी स्वतःच्या गाडीत आम्हाला दरवेळेला मुंबईला नेलं आणि हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यावेळेला तुम्ही उपसरपंच होता भैया गावचे. 2008 ते 2012चा काळ होता. आणि आज तो रस्ता खुला झाल्यानंतर त्या कंपनीच्या लगत जी शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन आहे, त्या शेतकऱ्यांनी त्यांनी एक शब्द वापरला की नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब म्हटले की जागा विकायची नाही, ती राखायची. आणि आज ते शेतकरी म्हटले की आम्हाला या ठिकाणी जागा भाड्याने दिल्यानंतर, काहींचे या ठिकाणी वेअर हाऊसेस आहे, काही ठिकाणी जागा स्क्वेअर फीटवरती भाड्याने दिलेले, करोडो रुपये, लाखो रुपये या लोकांना भाडं मिळतंय.
भैया तो प्रश्न तुम्ही मार्गी लावला. तुम्ही मोराच्या चिंचोलीचा उल्लेख केला. त्या मोराच्या चिंचोली गावात आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 6 किलोमीटरची पाईपलाईन भैया त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज जेव्हा तळ्यात पाणी पडतंय ना त्यावेळेला लक्षात येते की भैयांची दूरदृष्टी काय होती. त्या शेतकऱ्यांच्या बोलताना डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत की या ठिकाणी जे कोरडवं होतं, जे मारहाण होतं ते फुलवण्याचं काम भैया तुम्ही केलं. तर अशी अनेक विकासाची कामं तुम्ही केलेली आहे. फक्त मला तुमच्याकडनं एकच तो मुद्दा जाणून घ्यायचा आहे की तो रांजणगाव MIDC मधला जो मुद्दा होता, जो तुम्ही हात घातला आणि त्याला जे यश आलं भैया, ते फक्त एकदा प्रेक्षकांसाठी. तो विषय अनेक वर्ष प्रलंबित होता. आमचे शहाजी मामा शेळके असतील आणि त्यांचे सगळे सहकारी, त्या परिसरातले हजारो एकर जमीन आहे, ती सगळे शेतकरी मंडळी सातत्याने त्या रस्त्याला मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. अनेक वर्ष प्रयत्न करत होते. ज्यावेळेस MIDC झाली तेव्हापासनं ही मंडळी सगळी प्रयत्न करत होती, परंतु त्यांना दुर्दैवाने यश येत नव्हतं. त्यानंतर मला ग्रामपंचायतमध्ये लढवण्याची संधी मिळाली. पॅनलच्या माध्यमातून मी उपसरपंच झालो गावचा आणि त्यावेळेस ह्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही खूप शिकाकीचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून आम्हाला यश आलं. आणि यश आल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं असेल की त्या परिसरामध्ये आज आमचे हे शेतकरी सगळे व्यावसायिक म्हणून समोर आलेले आहे. असे दुसरा एक म्हणजे मुद्दा मी तुम्ही बोलले म्हणून मला आठवला तो की आमच्या रांजणगाव, कारेगाव, बाबुळसर खुर्द आणि करड्याच्या हजारो एकर जमीन MIDCनी संपादित केलेली होती. त्याच्यावरती शेरे टाकून ठेवलेले होते. त्या जमिनीवरती आमच्या शेतकऱ्यांना काही करता येत नव्हतं. म्हणजे साधी विकास सोसायटीचं कर्ज सुद्धा, जी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे ती अजितदादांच्या आशीर्वादाने चालते, वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून बँक चालते. अतिशय सुंदर बँक, म्हणजे राज्यामध्ये सर्वात मोठी बँक म्हणून जी आहे पुणे जिल्हा सहकारी शेतकऱ्यांच्या हिताची, त्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास 3 लाखापर्यंत कर्ज हे 0% व्याजदराने दिले जातं. मी असं साधं 3 लाखाचं कर्ज सुद्धा ह्या लोकांना त्या शेतीवरती घेता येत नव्हतं. आणि वर्षानुवर्ष ह्या सगळ्या जमिनींवरती शेरे पडलेले होते. परंतु त्यावेळेस नामदार वळसे पाटील साहेब विधानसभेचे अध्यक्ष होते. सातत्यानं आम्ही त्या विषयाचा पाठपुरावा करून हजारो एकरावरील जमिनीचे शेरे काढण्याचं काम सुद्धा त्यावेळेस मला करता आलं. ते मी माझं भाग्य समजतो. तुम्ही चिंचोलीच्या पाण्याचा प्रश्नाचा उल्लेख केला. चिंचोली हे गाव असं होतं की आत्ताच्या ह्या क्षणाला म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीमध्येच या लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता. बरोबर. परंतु ज्या वेळेस त्या गावामध्ये आम्ही साहेबांच्या माध्यमातून, वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून जलजीवनची योजना राबवली. जवळपास 20-22 कोटी रुपयाची ती जलजीवनची योजना होती. आणि मग सातत्याने त्या परिसरात गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यावरून सातत्यानं संघर्ष व्हायचा. लोकांची अतिशय तीव्रतेने मागणी असायची की आम्हाला शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे, कारण ती जमीन सगळी कोरडवाहू जमीन होती. मग त्यावेळेस शेतकऱ्यांना बरोबर घेऊन, शेतकऱ्यांशी चर्चा करून ती जी जलजीवनची पाईपलाईन आली, त्या पाईपलाईन मधून जवळपास 8 वस्त्यांचे आम्ही लिफ्ट त्या पाईपलाईन बरोबर आणले. आणि आज तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही गेला होता चिंचोलीला, की ह्या चिंचोलीमध्ये आज फेब्रुवारी-मार्चमध्ये प्यायला पाणी नसायचं. त्या माळरानावरती तुम्हाला आज ऊस पिकलेला दिसतोय. यावर्षी ऊस त्या लोकांनी आमच्या भीमाशंकर कारखान्याला, आमच्या पराग कारखान्याला घातलेला तुम्हाला पाहायला मिळाला असेल. आणि हेच खरंच तर मानसिक समाधान आहे की समाजकारणात, राजकारणात काम करत असताना अशी कामं जी दादांच्या आशीर्वादाने, वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला करता आली, ती लोकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशी कामं मी त्या ठिकाणी करू शकलो. भैया, जसा तुमचा स्वभाव आहे
आधी केले मग सांगितले, तसं आमचं नाव आपला आवाज आहे हे सगळं आम्ही तुमच्या ह्या गटात फिरल्यानंतर आधी पाहिलंय डोळ्याने की कशा पद्धतीने त्या क्षेत्रात पाणी पडतंय आणि मग तुम्हाला प्रश्न करतोय. खरं तर तुम्ही बाबुळ सरांनी त्या परिसरातल्या ग्रामस्थांचा उल्लेख केला, तिथे आम्ही गेलो होतो. त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं जेव्हा ते सांगत होते की आमच्या सातबाराचा शिक्का नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी कसा तो काढला आणि कसे आम्ही शेतकरी आता समृद्ध झालो. खरं तर जे केलंय त्याच्यावरती आपण बोललोय. आता मी थेट तुमच्या हा जो काही विकासाचा वचननामा आहे याच्यावरती येतो. जे केलंय ते तर कोट्यवधी रुपयांचं आहे आणि तुमचा तो स्वभाव नाही की आकडे फुगवून सांगायचे आणि काय करणार आहे याचाही तुमच्या ह्या गटातील जनतेला विश्वास आहे. खरं तर दादांच्या स्मृतीला नमन करत असताना जनहितासाठी सर्वांगीण विकासाचा निर्धार. भैया, शुद्ध पाणी पुरवठा आमचा ठाम संकल्प, हे तुमचं पहिलंच या ठिकाणी या वचननाम्यामधलं वाक्य आहे. याच्यावरती काय सांगाल? खरं तर मी गेली 20-25 वर्ष नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारण राजकारण करत असताना साहेबांकडून एकच शिकलो, जर तुम्हाला समाजकारणात राजकारणात लॉंग टर्म काम जर करायचं असेल तर तुम्हाला जे शक्य आहे करणं तेच बोलायचं आणि जे बोलू ते करायचं. हे मी वळसे पाटील साहेबांकडून शिकलो आणि त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती गेले 15-20 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आलेलो आहोत आणि त्याच बेसवरती आज हा दादांच्या आशीर्वादाने आणि वळसे पाटील साहेबांच्या साथीने आम्ही विकासनामा जाहीर केलेला आहे आणि हा जाहीरनामा भविष्याच्या पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये उद्या या मायबाप जनतेने या तिघांना एक काम करण्याची संधी दिली तर मी विश्वासार्थाने आणि खात्रीने सांगतो, यामध्ये लिहिलेले प्रत्येक काम 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न हे तिघं आणि त्यांच्याबरोबर मी चौथा असेल, एवढीच खात्री तुम्हाला या विकासनाम्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देतो. पहिलाच भैया प्रश्न आहे, शुद्ध पाणी पुरवठा आमचा ठाम संकल्प. आता शुद्ध पाणी पुरवठा हा आमचा ठाम संकल्प. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की बाबा आमच्या या परिसरामध्ये जलजीवन अंतर्गत जवळपास सगळ्याच गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेची कामं चालू आहे. मग कानूर असेल, कारेगाव असेल, डोकसंगवी असेल, चिंचोली असेल, तुमचं वाघाळे असेल, अशा प्रत्येक गावामध्ये ही जलजीवन अंतर्गत सगळी पाणी पुरवठ्याची कामं चाललेली आहे. ही कामं पूर्णत्वास नेणं हे एक उद्दिष्ट या तिन्ही उमेदवारांचं असणार आहे आणि त्यांच्याबरोबर माझं पण असणार आहे. आणि त्याचबरोबर आमच्या रांजणगाव गणपतीमध्ये मी उपसरपंच असताना त्या काळामध्ये राज्यामध्ये सगळ्यात मोठी नळपाणी पुरवठा योजना करण्याचा प्रयत्न त्यावेळेस मी केला होता. ती त्यावेळेस जवळपास 16-18 कोटी रुपयाची योजना, म्हणजे 2008-9 सालचं मी सांगतोय तुम्हाला. त्यावेळेस मलकापूर ही राज्यातली सगळ्यात मोठी नळपाणी पुरवठा योजना होती आणि एक आदर्शवत योजना होती. त्या योजनेच्या धर्तीवरती काम करून त्यावेळेस आम्ही कोंडापुरी तलावातनं रांजणगावसाठी पिण्याचं पाणी आणलं. चासकामानचं पाणी कोंडापूरच्या तळ्यामध्ये सोडलं आणि ते पाणी रांजणगावला पिण्यासाठी आणलं. आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये अशी एकमेव योजना असेल ती रांजणगावची की त्या योजनेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हायपॉवर कमिटीची मान्यता आहे. बरं. मग त्याच धर्ती, परंतु नंतरच्या ह्या जवळपास 15-20 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिलं असेल की रांजणगावची पॉप्युलेशन फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या आज सगळ्यात मोठा प्रमुख व्यवसाय जर कुठला रांजणगावमध्ये जर असेल तर ते आपल्या स्वतःच्या जागेमध्ये रूम बांधून या रांजणगाव MIDC मध्ये जे आपल्या राज्यातून किंवा परराज्यातून जे कामगार येतात त्यांच्यासाठी रूम भाड्याने देणं हा आमच्या रांजणगावचा प्रमुख व्यवसाय बनलेला आहे. त्यामुळे जर रांजणगावची आज जर लोकसंख्या, जर स्थानिक लोकसंख्या जर पाहिली तर ते मला नाही वाटत 20-25 हजाराच्या पुढे असेल. पण जर प्रॅक्टिकलमध्ये जर गेलं
तर आज रांजणगावची लोकसंख्या ही जवळपास 1.5-2 लाखाच्या आसपास असू शकते. मग त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आमच्या रांजणगावमध्ये बेडसोत आहे. आणि मग उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी कमी पडतं, मग टँकर्स घ्यावं लागतात लोकांना. मग पाणी नसलं की लोक रूम खाली करून दुसरीकडे कुठेतरी राहायला जिथं पाणी असेल तिथं जाण्याचा प्रयत्न करतात. मग ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन खरं तर स्वर्गीय दादांच्या माध्यमातनं आज दादांच्या माध्यमातनं आणि वळसे पाटील साहेबांच्या प्रयत्नातनं आम्ही जवळपास 70 कोटी रुपयाची योजना ही घोड धरणातनं रांजणगावला आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. आणि या योजनेसाठी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातनं आणि स्वर्गीय अजितदादांच्या माध्यमातनं या योजनेसाठी मला म्हणजे वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की आज दादा आपल्यात नाही आहेत. कारण दादांनी एका छोट्या गावासाठी ही नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी मंत्रालयामध्ये स्वतःच्या ऑफिसमध्ये जवळपास 3 ते 4 वेळा बैठका घेऊन आमची योजना मान्यता दिलेली आहे. ती योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. उद्याच्या मार्चच्या बजेटमध्ये त्या योजनेवरती पैसे टाकून ही योजना चालू पूर्ण करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आमचा असणार आहे. आणि रांजणगावचा कायमस्वरूपी उद्या ही योजना झाल्याच्या नंतर आमच्या रांजणगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटलेला तुम्हाला भविष्य काळामध्ये दिसेल. हे तिन्ही उमेदवार आणि आता आमची जी ग्रामपंचायतची बॉडी आहे हे सगळे एकत्र येऊन ही योजना पूर्ण करतील हा ठाम विश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आपल्या माध्यमातनं मी रांजणगावच्या जनतेला सुद्धा ठामपणे हा विश्वास देऊ इच्छितो की भविष्य काळामध्ये त्या नजीकच्या काळामध्ये ही योजना रांजणगावची पूर्ण झालेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. भैया खरं तर तुमची दूरदृष्टी आहे की ज्या रांजणगाव महागणपती आपलं खरं तर या ठिकाणी जी तुमची आजची लोकसंख्या आहे ही जरी 20-25 असली तरी राज्य परराज्यातून येणारं जे काही कामगार नगरी तशी अनेक लोक या ठिकाणी येतात आणि ती लोकसंख्या झपाट्याने वाढली. ती साधारणतः लाखाच्या घरात गेली असं तुम्ही सांगितलं. पाणी पुरवठा कशा पद्धतीने होईल, वाढती लोकसंख्या पाहून तुमचं पुढचं नियोजन काय याच्यावरती तुम्ही मांडलंय. पण यातला मुख्य मुद्दा जो आहे शुद्ध पाणी पुरवठा, त्यासाठी काय उपाययोजना आहेत? जसं तुम्ही पाहिलं की नगरपालिका किंवा महानगरपालिका यामध्ये फिल्टरेशन प्लांट असतात. त्या पद्धतीने फिल्टरेशन प्लांट करून शुद्ध पाणी करून हे गावाला पिण्यासाठी दिलं जाईल. आणि घोड धरणामधनं पाणी आम्ही आणणार आहे. आत्तापर्यंत घोड धरणामध्ये कधीही पाणी कमी पडलेलं नाही. कारण घोड धरणामध्ये आमच्या MIDC सुद्धा पाणी पुरवठा योजना आलेली आहे. आजपर्यंत आम्ही नाही ऐकलं कधी MIDCला पाणी कमी पडलं. त्यामुळे हे घोड धरणाच्या अगदी शेवटच्या म्हणजे जवळ बंधाऱ्याच्या जवळूनच आम्ही पाणी उचलणार आहे. त्यामुळे भविष्यात ही योजना राबल्याच्या नंतर जोपर्यंत उद्या आम्ही सगळे आहोत तोपर्यंत तरी रांजणगावला पाणी कमी पडणार नाही. अशा पद्धतीची शुद्ध पाण्याची योजना आम्ही रांजणगावसाठी राबवणार आहे. भैया तुमचं एकंदरीत जर का धोरण पाहिलं ना तर तुम्ही खरंच दादांचे शिलेदार आहात. त्याचं कारण असं आहे की दादांनी आपली लाडकी बहीण जपलेली आहे आणि त्या लाडक्या बहिणीच्या डोक्यावरचा हंडा उतरवणे असेल, त्या लाडक्या बहिणीला मुबलक पाणी देणं असेल, हे तुमचं धोरण राहिलेलं आहे. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे महिला सक्षमीकरण. त्याबद्दल काय सांगा? महिला सक्षमीकरणच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर आता आज आमच्या या तिन्ही उमेदवारांपैकी आज ज्योती असेल, निर्मला असेल, या दोन्ही महिला उमेदवार आहेत. आणि त्यानंतर इकडं महेश बाप्पू फंड असतील, पंचायत समिती दोन्ही उमेदवार, जिल्हा परिषदचे उमेदवार. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही आमच्या वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातनं जर आंबेगाव तालुक्यामध्ये जर तुम्ही महिलांच्या बाबतीमध्ये केलेली कामं जर पाहिली तर आमच्या किरण काकी अनुसूया उन्नती केंद्राच्या माध्यमातून खूप सुंदर काम करतात. खूप सुंदर म्हणजे अप्रतिम काम त्या ठिकाणी महिलासाठी किरण काकी सातत्याने करत असतात. स्वर्गीय दादा
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब किंवा राज्यातील सगळे नेते मंडळी कायम वळसे पाटील साहेबांचं एका गोष्टीसाठी कौतुक करतात की आंबेगाव तालुक्यामध्ये कधीही कुठला जर जाहीर मोठा मेळावा जर झाला तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांची उपस्थिती जर कुठं असती तर ती कायम आंबेगाव तालुक्यामध्ये असते. बरोबर. आणि त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की आदरणीय किरण काकींनी अनुसूया उन्नती केंद्राच्या माध्यमातून आज आंबेगाव तालुक्यामध्ये गावागावामध्ये जी कामं केलेली आहेत, गावागावामध्ये जे महिलांना मदत केलेली आहे, त्याच धर्तीवरती भविष्य काळामध्ये हे आमचे तिन्ही उमेदवार प्रत्येक गावामध्ये महिला स्मृती भवन बांधतील. महिला अस्मिता भवन बांधल्याच्या नंतर महिला बचत गटाच्या माध्यमातून आज ह्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. आज आपल्या रांजणगावमध्ये आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC आहे. या MIDC मधून या महिलांसाठी छोटे मोठे लघु उद्योग उभे करून महिलांना त्यांच्याच गावामध्ये त्यांच्याच घरामध्ये या महिला अस्मिता भवनाच्या माध्यमातून कशा प्रकारे व्यवसाय उभे करता येतील अशा प्रकारचे प्रशिक्षण देणं, अशा प्रकारचे मार्गदर्शन करणं, अशा प्रकारची कामं भविष्य काळामध्ये या माझ्या दादांच्या लाडक्या बहिणींसाठी प्रामाणिकपणे दादांचे शेवटचे शिलेदार म्हणून की आम्ही हे तिन्ही उमेदवार आणि त्यांच्याबरोबर मी पण प्रामाणिकपणे काम करेन. भैया, ज्या पद्धतीने आपली रांजणगाव MIDC तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने आमची पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाचा खूप मोठा प्रश्न आहे आणि तसा प्रश्न तुमच्या भागातही, कारण तुम्ही सांगितले की आमचा जो मुख्य व्यवसाय या ठिकाणच्या लोकांचा तो म्हणजे घरं बांधणे, ती भाड्याने लोकांना देणे, हा तुमच्या ठिकाणचा लोकांचा व्यवसाय आहे. मग या माध्यमातून जे काही अनधिकृत बांधकामं झाले असतील तो तुमचा पुढचा जो मुद्दा आहे बांधकामे नियमितीकरण व संरक्षण, तर त्या मुद्द्याला तुम्ही कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहात? आता मी तुम्हाला मग अशीच बोलताना सांगितलं की आज आमच्या परिसरामध्ये मग रांजणगाव असेल, कारेगाव असेल, ढोकसंगवी असेल, नजीक आता बाबळसर असेल किंवा खंडाळे असेल, पिंपरी असेल, या आमच्या या पंचकृषीमध्ये आज लोकांचा प्रमुख व्यवसाय बनलेला आहे की रूम बांधणे आणि कामगारांना भाड्याने देणे. मग यामध्ये आमच्या आजूबाजूच्या या तालुक्यातल्या किंवा आमच्या आजूबाजूच्या पंचकृषीतल्या मग रिटायर झालेले शिक्षक लोक असतील, रिटायर झालेले फौजी लोक असतील किंवा आज आपल्या MIDC मध्ये जे काही कामगार परमनंट होऊन त्यांनी दोन पैसे साठवून जागा घेतलेल्या आहेत, बिल्डिंग बांधलेल्या आहेत. आणि आता मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपल्या पुणे जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला गेला PMRDच्या माध्यमातून. बरोबर. आणि त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादांनी म्हणजे पुणे जिल्ह्याचा पुढचा 50-55 वर्षाचा प्लॅन डोक्यात ठेवून हा विकास आराखडा बनवलेला आपण पाहिलेला आहे. मग त्यामध्ये जी काही यापूर्वी जी घराची बांधकामं झालेली आहेत, बिल्डिंग झालेली आहेत, त्यामध्ये मध्ये PMRDने काही कारवाई करण्याचा प्रयत्न आमच्या परिसरात केला होता. आणि मग रांजणगाव, कारेगाव, ढोकसंगवी या परिसरामध्ये आमच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की 1-2-3 बिल्डिंग आमच्याकडे पाडल्या पण. परंतु त्यावेळेस नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून ती कारवाई आम्ही थांबवली. आणि त्या कारवाई थांबवल्याच्या नंतर ही जी घरं आहेत किंवा या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत या परिसरामध्ये, या बिल्डिंग कशा रेग्युलाइज करून लोकांचं कसं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न त्यावेळेस आम्ही केला. आणि मी आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, त्यावेळेस मी फक्त घरातनं उठून आमच्या संकल्प सिटीमध्ये कारवाई झाली होती, त्याच्यानंतर कारेगावला कारवाई झाली होती. या दोन्ही ठिकाणी मी जातोपर्यंत फक्त काय एक बांधकाम त्यावेळेस पाडलं होतं. त्याच्यानंतर आज तागायपर्यंत एकाच्या सुद्धा घराच्या विटेला धक्का लागून मी त्या ठिकाणी दिलेला नाही. कारण आमच्या या गोरगरीब जनतेने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आज ह्या जागेमध्ये या बिल्डिंगा उभ्या केलेल्या आहेत, छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी चालू केलेला आहे. त्यामुळं शासनाच्या माध्यमातून उद्या आपले हे तिन्ही उमेदवार आणि त्यांच्याबरोबर मी
या भविष्य काळामध्ये हा 100% प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत या कुठल्याही बांधकामाच्या विटेला धक्का सुद्धा लागून देणार नाही. प्रामाणिकपणे ही बांधकामं रेग्युलाइज करण्याचा प्रयत्न करणार आणि बांधकामं रेग्युलाइज करून घेऊन कायमस्वरूपी या लोकांना अभय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. खरं तर भैया खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला. शेवटी स्वप्न जे असतं माणसाचं ते घराचं असतं आणि ज्या स्वप्नातून ते घर उभं राहतं, जर त्याच्यावरती हातोडा चालणार असेल प्रशासनाचा, तर त्या कुटुंब हे सगळं विस्कळीत होतं आणि त्या कुटुंबाला अभय देण्याचं काम तुम्ही करताय. त्यांच्या विटेला धक्का लावणार नाही अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी त्यांना शाश्वत सांगताय. आणि या आधी जी कारवाई झाली ती रोखण्याचं काम तुमच्या माध्यमातून खरं तर झालेलं आहे आणि यापुढेही तुम्ही या सगळ्या लोकांच्या पाठीमागे राहाल अशा पद्धतीचं तुमचा खरं तर हा वचननामा आहे. भैया, गायरान गटातील मिळकती नियमितीकरणचा विषय होता, तो कसा मार्गी लावणार आहात? अतुलजी, आमच्या या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये ही एक फार मोठी समस्या आहे. म्हणजे बऱ्याच गावामध्ये इंग्रजांच्या काळापासून लोक गायरान जमिनीमध्ये लोकांची घरं आहेत आणि मग त्या जागेमध्ये मात्र जशी जशी आपली आर्थिक सुबत्ता या ठिकाणी वाढत चाललेली आहे, चासकामांच्या पाण्यामुळं, डिंब्याच्या पाण्यामुळं, या परिसरामध्ये पाणी फिरल्यामुळं म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्ता खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली. मग तिथं लोकांनी आपले बंगले, घरं चांगली बांधलेली आहे. परंतु ही गायरानामध्ये जमिनी असल्यामुळं म्हणजे काही लोक त्याच्यावरती विनाकारण त्रास द्यायचं म्हणून लोकांच्यावरती तक्रारी करतात. मग त्याच्याकडून शासनाचं त्याच्यावर कारवाई करण्याची काही पत्रव्यवहार त्याच्यामध्ये केला जातो. त्यामुळे ह्या प्रश्नावरती एक आमच्या या परिसरामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे. आता या प्रश्नावरती भविष्य काळामध्ये आम्ही ही जी वर्षानुवर्ष इंग्रजांच्या काळापासून ही लोक जी गायरान जमिनीमध्ये राहत आहेत, या गायरान जमिनीचं रूपांतर उद्या गावठाणामध्ये करून कायमस्वरूपी या लोकांना अभय देण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि या लोकांचा हा जो वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. भैया, खरं तर आपल्या भागामध्ये बिबट्याची खूप मोठी समस्या आहे. खरं तर आपला जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर याचा जर आपण विचार केला तर आपल्या या 4-5 तालुक्यांमध्ये शरद पवार साहेबांच्या माध्यमातून धरणं झाली. धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऊस लावला आणि ऊस आता हे साधन खरं तर त्या बिबट्याला म्हणजे जंगल संपलं, कॉन्क्रिटीकरण आलं आणि ऊस ही जागा त्याला लपायला झाली. आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याच्या माध्यमातून आता नरभक्षक काही बिबटे आपण पाहिलेत. अगदी पोटचा गोळा लोकांचा गेलेला आहे. याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे, काय सांगाल? खरं तर तुम्ही बोलले ते अगदी बरोबर आहे की या परिसरामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या माध्यमातून, आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून चासकामान आणि डिंब्याच्या पाण्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची शेती लागवड केली जाते आणि या शेतीमध्ये या बिबट्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. मग त्यासाठी भविष्य काळामध्ये शासनाकडं सातत्यानं पाठपुरावा साहेबांच्या माध्यमातून करून एकतर बिबट्यांची नसबंदीचा कार्यक्रम असेल, एकतर बिबट्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पिंजरे उपलब्ध झाले पाहिजेत. मागेल त्याला तातडीने पिंजरा मिळाला पाहिजे. कारण आम्हाला काम करत असताना सातत्याने जाणवतं की पिंजऱ्यांचं प्रमाण हे फार कमी प्रमाणामध्ये उपलब्धता वन खात्याकडे आहेत. मोठ्या प्रमाणात पिंजरे उपलब्ध करणे, त्याचप्रमाणे आता आपण पाहिलं असेल की ज्या ज्या भागामध्ये बिबट्याचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या भागामध्ये वळसे पाटील साहेबांच्या पाठपुराव्याने, अजितदादांच्या प्रयत्नातनं आज या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आणि तो या पुढच्या भविष्य काळामध्ये त्याच पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि उद्या याच्यावरती कायमस्वरूपी काय पर्याय काढू शकतो किंवा कायमस्वरूपी याच्यावरती काय हा प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय उपलब्ध करू शकतो
यावरती सुद्धा शासन दरबारामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहे. बरोबर भैया, खरं तर तुम्ही सांगितलं की शेतकरी म्हटल्यानंतर त्याला शेतात जाणंच आहे, रात्री बेरात्री जावं लागायचं आणि कुठेतरी दिवसा जर का लाईट दिली, जी खरी समस्या तिथं होती. कारण आपण जे काही पाहतो की बिबट्याचे जेवढे हल्ले झाले हे रात्री शेतकऱ्यांवरती झालेले आहे. तुम्ही जेव्हापासून शेतकऱ्यांना खरं तर सकाळची लाईट दिलेली आहे तेव्हापासून आपण पाहतोय मागच्या काही दिवसामध्ये या घटनाही भैया कमी झाल्याचं समोर आलेलं आहे. खरं तर भैया पुढचा प्रश्न आपल्यासाठी खरं तर हा जो विषय महत्वाचा आहे, प्राथमिक आरोग्य सुविधा कशा पद्धतीने आपण आपल्या या भागामध्ये पुरवणार आहात? आता प्रत्येक गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्या ठिकाणी स्टाफ उपलब्ध करून देणं, चांगल्या पद्धतीच्या सुखसुविधा माझ्या गरीब जनतेसाठी उपलब्ध करून देणं आणि यावरती चांगल्या पद्धतीचं काम करून कशा पद्धतीने आपल्या या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देता येतील शासनाच्या मार्फत मोफत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याच्या माध्यमातून अनेक गुप्तरोग लोकांना झालेले आपण या पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून काही शिबिर आयोजित करून लोकांची जनजागृती करून त्याच्यापासून आपण कसं या आजारांना रोखू शकतो यासाठी या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आपण काम करणार आहे. आणि जसं आपण पाहिलं की मागच्या काही वर्षांपूर्वी कोविडमध्ये अत्यंत भयान परिस्थिती संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशात, संपूर्ण जगात उभी राहिली होती आणि भविष्य काळामध्ये जर अशी काही परिस्थिती जर उद्भवली त्या काळामध्ये आपल्या या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये ही प्राथमिक आरोग्य केंद्र खूप अतिशय चांगल्या पद्धतीने असली पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण कोविडच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांचे प्राण वाचवण्याचं काम त्यावेळेस माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून करता आलं. आपल्या या परिसरामध्ये मग रांजणगाव असेल, मलठण असेल, टाकळी आजी असेल, कोंडापुरी असेल, अशा अनेक ठिकाणी आम्ही कोविड सेंटर उभे करून गोरगरीब जनतेचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न त्यावेळेस आम्ही साहेबांच्या माध्यमातून केला. त्याचं पण एक खूप मोठं मानसिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अनेक वेळा आम्ही आमच्या या परिसरामध्ये वयश्री योजनेचे कॅम्प घेतले, खूप मोठमोठे कॅम्प घेतले आहे. अनेक वेळा आपल्या या परिसरामध्ये कॅटरेक्टचे ऑपरेशन हजारो लोकांचे आम्ही केलेली आहेत. त्यामुळे एक समाजसेवा म्हणून या गोष्टीकडे पाहून आपल्या प्रत्येक गावातलं आरोग्य केंद्र हे चांगल्या पद्धतीचं असावं, हा एक उद्दिष्ट, हे एक धोरण भविष्य काळामध्ये या तिन्ही उमेदवारांचं असणार आहे. कोविडमध्ये सुद्धा आम्ही वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून अनेक लोकांना उपचार करत असताना त्यावेळेस रेमडेसिवीरची इंजेक्शन उपलब्ध होत नव्हती, परंतु अनेक ठिकाणचे प्रयत्न करून अनेक हजारो लोकांना त्यावेळेस ती रेमडेसिवीरची इंजेक्शन मार्केटमध्ये जवळपास 60-70 लाख रुपये घेऊन सुद्धा लोक ती इंजेक्शन देत होती. परंतु त्यावेळेस आम्ही ह्या गोरगरीब जनतेला त्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं आरोग्याचं मदत करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा याच पद्धतीने काम हे तिन्ही उमेदवार आहेत त्यांच्यावरून मी करणार आहे. भैया, खरं तर तुमचा स्वभाव हा राजकारणाचा कमी आहे आणि समाजकारणाचा जास्त आहे. त्याचं कारण भैया, या संपूर्ण तालुक्याला तुम्ही केवळ मतदार म्हणून पाहिलं कधीच नाही, तर ते तुमचं कुटुंब आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा ध्यास, विकास, आरोग्य सगळ्या गोष्टी जपलेल्या आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की तुम्ही कोविडमध्ये काय काम केले त्याहीपेक्षा मला खरं तर वहिनींची मुलाखत घेण्याचा योग आला. वहिनीशी जेव्हा मी गप्पा मारल्या तर वहिनींचं असं म्हणणं आलं की भैया, जेव्हा सकाळी लोक देवळात जातात तेव्हा सकाळी भैया दहाव्यात असतात, ते आम्ही पाहिलेले. आणि हजारो दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचं कामही तुमच्या माध्यमातून झालं. हजारो लोकांच्या त्या शस्त्रक्रिया पार पडल्या, तेही खरं तर समोर आपल्या आलेलं आहे, तेही तुमचं काम राहिलेलं आहे. भैया, पुढचा जो आपल्या वचननामामधला विषय तो म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न, जलसंधारण, याच्यावरती काय सांगाल? आता ह्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडत असताना अनेक गावांमध्ये लघु पाटबंधाऱ्याच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये ओढा खोलीकरण करणं, म्हणजे शेततळी बनवणं, ज्या ज्या गावामध्ये तलाव आहेत त्या त्या गावांमध्ये तलावाची खोलीकरण करून गाळ काढून त्यामध्ये पाण्याचा साठा वाढवणं, या गोष्टी केल्याच्या नंतर भूगर्भातील पाण्याचा पातळी वाढवून या परिसरामध्ये नॅचरली पाणी कसं उपलब्ध होईल
यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि याच दृष्टीने आमच्याकडं कानूर मेसई गावामध्ये आम्ही शेतीच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यासाठी आज एक योजना त्या गावामध्ये राबवतो आहोत. आणि कानूर मेसई गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न 100% भविष्य काळामध्ये आमचे तिन्ही उमेदवार त्यांच्याबरोबर मी नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आणि आता हा प्रश्न आला म्हणून खरं तर म्हणजे काय नियतीच्या मनात होतं मला माहीत नाही, परंतु ज्यावेळेस आमचा हा कानूरच्या पाण्याचा प्रश्न चालू होता त्यावेळेस त्या गावाला पाईपलाईन उपलब्ध करून द्यायची होती. ती पाईपलाईन उपलब्ध करून देण्यासाठी एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने ते पाईप पाहिजे होते त्या गावासाठी, पण ते उपलब्ध होत नव्हते. आणि त्यावेळेस आम्ही स्वर्गीय अजितदादांना विनंती केली की दादा अशी अशी मदत आम्हाला अशा गावाला पाहिजे. त्यावेळेस दादांनी नेवस्कर म्हणून डीलर आहेत, त्या डीलरला स्वतः बोलून स्वतः सांगितलं की मला कुठल्याही परिस्थितीत येत्या 2-3 दिवसामध्ये ही पाईपलाईन त्या गावाला उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही करा. आणि ज्यावेळेस त्या डीलरकडे आम्ही सगळी गावातली लोक गेलो त्यावेळेस त्या डीलरनी तिथं गेल्याच्या नंतर दादांनी ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं होतं ते ऐकल्याच्या नंतर म्हणजे एवढ्या मोठ्या नेत्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावरती कसं प्रेम केलं पाहिजे हे त्याच्यातनं दिसून आलं. आणि कदाचित आमच्या शिरूर तालुक्यामधलं दादांचं ते शेवटचं काम असेल. भैया खरं तर हा भावनिक प्रसंग आहे, कारण पाणी, आरोग्य ही सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कानूर मेसईच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय मी त्याला साक्षीला आहे. त्या ठिकाणी दादांचा 27 तारखेला त्या डीलरला फोन होतो की या गावाला पाईप पाहिजे आणि हजारो पाईपाच्या गाड्या त्या गावामध्ये येतात आणि ग्रामस्थ सांगतात की आमच्या छोट्याशा गावासाठी, म्हणजे राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस ज्यावेळेला एखाद्या डीलरला फोन करतो आणि तात्काळ ज्यावेळेला गाड्या येतात, म्हणजे दादा गेलेत पण आमच्या गावाला पाणी देऊन गेले, अशा पद्धतीच्या भावना भैया खरं तर त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. आणि आज त्या लोकांना आनंद आहे. आज आम्ही पाहतो की अनेक लोक त्यात राजकारण करत आहेत, त्या मुद्द्यावर मी आता येणार नाही, आता खरं तर ती वेळ नाही. परंतु ज्या पद्धतीने दादांनी पाण्याचा प्रश्न कानूर मेसईचा मार्गी लावला, एकंदरीत संपूर्ण गाव हे त्या ठिकाणी दादांच्या ऋणात राहतंय, अशा पद्धतीच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. भैया पुढचा प्रश्न मी घेतोय, खरं तर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन याच्यावरती काय सांगाल? आता हे सांडपाण्याची सुद्धा आमच्या रांजणगाव, कारेगाव, डोकसांगवी, आमच्या कोंडापुरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढल्यामुळं सांडपाण्याचा सुद्धा फार मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. कारण ड्रेनेज लाईन प्रत्येक ठिकाणी झालेले आहेत. त्या ड्रेनेज लाईनचे पाणी ओढ्याला सोडून त्यामुळं बऱ्यापैकी नॅचरल स्रोत हे खराब झालेले आहेत. म्हणून या पाण्यावरती, या सांडपाण्यावरती STPचे प्लांट उभे करून हे पाणी शुद्ध करून पुढे सोडून शेतीला हे पाणी कसं वापरता येईल यासाठी चांगले प्रकल्प ह्या 4ही गावांच्या मध्ये उभं करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. भैया रस्ते व पायाभूत सुविधा यासाठी तुमच्या काय उपाययोजना आहेत? आता रस्ते व पाया सुविधांच्या उपाययोजना म्हणजे प्रत्येक गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील, प्रत्येक गावामध्ये जे शिव रस्ते असतील किंवा पानंद रस्ते असतील हे खुले करून लोकांना शेतीसाठी वापरण्यासाठी रस्ते तयार करून देणं, गावामध्ये कॉन्क्रिटीकरणचे रस्ते तयार करणं, अशी प्रत्येक गावामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आमचा असणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या रांजणगावमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आज ट्रॅफिकची समस्या आहे. म्हणून रांजणगावमध्ये बायपास तयार करणं हा एक फार मोठा टास्क आमच्यासाठी असणार आहे. म्हणून डोकसांगवीवरून जो MIDCतनं रस्ता येतो तो रस्ता पिंपरी धुमालापर्यंत नेणं, पिंपरी धुमालावरून तो खंडाळ्या मार्गे खंडाळ माथ्यावर काढणं, रांजणगावमधून रस्ता गणेगाव धुमालाला जातो तो रस्ता तयार करून गणेगाववरनं तो रस्ता जातो आमचा पिंपरी धुमाळा, पिंपरी धुमाळवरनं मुखईला नेऊन तो अष्टविनायक रोडला जोडणं, हा एक रस्ता आम्ही भविष्य काळामध्ये करणार आहे.
त्याचप्रमाणे आमच्या गणेगाववरून पद्मावती वस्ती मार्गे व्यंकटेश कारखान्यावरून जातेगाव मार्गे हा रस्ता डायरेक्ट चौफुला नेणं हा एक पर्यायी रस्ता तयार करण्याचा मानस आमचा असणार आहे. आणि हे रस्ते तयार झाल्याच्या नंतर ट्रॅफिकची समस्या सुटणार नाही फक्त, तर आज रांजणगाव इंडस्ट्रीमध्ये आता शिक्रापूरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री वाढली, कोल्हापुरीमध्ये पण वाढली, रांजणगावमध्ये पण वाढली. आणि मग ह्या रस्ते जर चांगले जर झाले तर या परिसरामध्ये भविष्य काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना वेअर हाऊसिंगचा फार मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. बरोबर. कारण आपल्या आपल्या देशामध्ये GST लागू झाल्याच्या नंतर एकसारखी कर प्रणाली लागू झाल्यामुळं लॉजिस्टिकचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या या परिसरामध्ये उभा राहताना दिसत आहे. त्या दृष्टीने सुद्धा या लोकांना खूप मोठा फायदा हे रस्ते तयार झाल्याच्या नंतर होणार आहे. अशा प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीचं मॅपिंग तयार करून भविष्य काळामध्ये हे तिन्ही उमेदवार आपल्या या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या या मूलभूत गरजा रस्त्यांच्या उभ्या करतील. भैया, खरं तर तुम्ही स्वतः उद्योजक आहात, त्यामुळे तुम्हाला रस्ते किती महत्त्वाचे उद्योगासाठी हे सगळं ज्ञात आहे. त्यामुळे खरं तर तुमची दूरदृष्टी आहे. पुढचा जो वचननामामधला आपला मुद्दा आहे तो म्हणजे गावोगावी ट्रान्सफॉर्मर व स्ट्रीट लाईट व्यवस्था उभी करणे. आता राज्य शासनाचं एक धोरण आहे की शेतीसाठी ट्रान्सफॉर्मर द्यायचे नाहीत, त्याला आपण DP म्हणतो. त्यामुळे सगळ्यात मोठी समस्या जर आज आमच्या ग्रामीण भागात जर कुठली असेल तर या डिप्यांची समस्या आहे. कारण MSEB खात्याकडं पैसे उपलब्ध नसल्यामुळं लोकांना डिप्या मिळत नाही आहेत. त्यासाठी आता राज्य शासनाने नवीन स्कीम आणली की शेतीला शेतीच्या पाण्यासाठी दिवसा वीज मिळावं म्हणून सोलरचे प्रोजेक्ट दिलेले आहेत. त्याला 95% जवळपास सबसिडी शासन देतं, परंतु ही योजना फार प्रखरतेने राबताना खालपर्यंत दिसत नाही. मग ह्या ज्या डिप्यांचे जे प्रश्न गावोगावी आता तयार झालेले आहेत, मग मधल्या काळामध्ये नामदार वत्सी पाटील साहेबांच्या माध्यमातनं स्वर्गीय अजितदादांच्या माध्यमातनं या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आमदार फंडातनं काही DPDCच्या माध्यमातनं काही डिप्या देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं थोडाफार प्रमाणामध्ये हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु भविष्य काळामध्ये ज्या ज्या गावामध्ये ही समस्या आहे त्या गावामध्ये ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न हे तिन्ही उमेदवार नामदार वत्सी पाटील साहेबांच्या माध्यमातून करतील हा माझा ठाम विश्वास आहे. वाड्या वस्त्यावरती स्ट्रीट लाईट उभे करणं हा सुद्धा गरजेचा आहे. मगाशी तुम्ही बिबट्यांचा प्रश्न विचारला, त्या बिबट्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईट राहणं किंवा स्ट्रीट लाईट उभी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या पद्धतीने भविष्य काळामध्ये हे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या योजनेमध्ये करतील. भैया, काय करतील त्यापेक्षा तुम्ही केलेलं एक उदाहरण मला आठवलं. खरं तर बुरुंजवाडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी डीपीचा मोठा प्रश्न होता. अनेक वर्ष त्या ग्रामस्थांची मागणी होती, परंतु तुमच्या कानावर जेव्हा हा विषय आला, मला वाटतं त्याचं भूमिपूजन भैया झालंय. डीपी बसली का बसली म्हणजे ते तुम्ही सांगितलं नाही, कारण तुम्ही सांगणाऱ्यातलं नाहीये. त्यामुळे खरं तर तो डीपीचा प्रश्न बुरुंजवाडीचा तो ग्रामस्थांचा होता, तो त्या ठिकाणी निकाली निघालेला आहे. भैया, पुढचा विषय आपला शेती व शेतकरी हित, याच्याविषयी तुमचं काय धोरण असणार आहे? शेतीसाठी आपलं उद्दिष्ट एवढंच असणार आहे की प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये जनजागृती करून सध्या मार्केटमध्ये काय प्रकारे शेतीचा ट्रेंड चाललेला आहे, कशा प्रकारे आधुनिक शेती करता येईल, कशा प्रकारे आधुनिक शेती करून कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये कमी याच्यामध्ये कसं जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल, ह्या उत्पन्नामधून शेतकऱ्यांना कशा प्रकारे चांगलं उत्पन्न काढून शेतकऱ्यांचं आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम भविष्य काळामध्ये हे तिन्ही उमेदवार करतील. त्यासाठी वेळोवेळी प्रत्येक गावामध्ये शिबिरे आयोजित करून लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न, ज्या ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती केली जाते त्या ठिकाणी सहली आयोजित करून या लोकांना नेऊन आपल्या शेतकऱ्यांना त्या दाखवून त्या पद्धतीच्या शेती कशी आपल्या इथं करता येईल यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. म्हणजे शेतीत निघणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम
भविष्यकाळामध्ये होणार होणार आहे. बरं भैया, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण या विषयावरती काय धोरण आहे? कारण शिक्षण काळाची गरज आहे. आपण पाहतोय की गोरगरिबांची मुलं असतात, खरं तर त्यांना जिल्हा परिषद शाळा असतात. आज IAS IPS जरी आपण पाहिले तरी हे अनेक IAS IPS झालेले जी लोक आहेत ज्यांना आपण आपलं आदर्श मानतो, खरं तर या जिल्हा परिषद शाळांमधून पुढे आलेले आहेत. आपले आशुतोष डुंबरे सर म्हणून आहे, खरं तर जुन्नरचं आमचं भूषण येते, ते देखील जिल्हा परिषद शाळेतून पुढे आलेले एक IPS अधिकारी आहे. कसं पाहता याकडे? आता याच्यामध्ये ज्या आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, या शाळा चांगल्या पद्धतीने तयार करून, डिजिटल शाळा तयार करून चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण माझ्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने चांगलं शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. तुम्ही तुमच्या जुन्नर तालुक्याचं उदाहरण दिलं, परंतु मी माझ्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातले उदाहरण अनेक IAS IPS अधिकारी, IRS अधिकारी आमच्या या गटामध्ये आहे. आमच्याकडे पिंपळे म्हणून गाव आहे, तिथं सुद्धा IAS IPS अधिकारी आहेत. आमच्या गणेगावमध्ये सुद्धा आमचे IAS IPS अधिकारी आहेत. आणि हे सगळे IAS IPS अधिकारी हे आपल्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले आहेत. अशा अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. बरोबर. अमोल तांबे साहेब आहेत, प्रवीण तांबे साहेब आहेत, त्याच्यानंतर निचिकेत शेळके आहेत, रमेश धुमाळ साहेब आहेत, त्याच्यानंतर श्रीधर धुमाळ साहेब आहेत. अशी कित्येक उदाहरणं आमच्या या परिसरातली देता येतील की आमच्याकडे IAS IPS अधिकारी हे सगळे आज तुमच्या या प्राथमिक जिल्हा परिषदेतून पुढे गेलेले आहेत. परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि ते आज IAS IPS लेवलला काम करून आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करण्याचा देश पातळीवर करतात. आमचे प्रत्येक धुमाळ म्हणून IAS झाले, वयाच्या 24व्या वर्षी IAS झाले. आमच्या पिंपळेच्याच प्राथमिक शाळेमध्ये ते शिकलेले. अभिमानाची गोष्ट आहे. अशा म्हणून या शाळेंकडे सुद्धा चांगल्या पद्धतीचं लक्ष केंद्रित करून आम्ही भविष्य काळामध्ये या प्राथमिक शाळा चांगल्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर प्राथमिक शाळेचा उल्लेख झाला, त्या ठिकाणी शिकलेले मुलं कशा पद्धतीने आज राज्य पातळीवर, देश पातळीवर नावलौकिक करताय याच्यावरती तुम्ही बोललात. परंतु भावी पिढीला त्या प्राथमिक शाळेबरोबर जी जोड गरजेची ते म्हणजे ग्रंथालय आणि अभ्यासिका खूप महत्वाचे. त्यासाठी काय उपाययोजना आहेत? या ग्रामीण भागामध्ये या अभ्यासिका उभ्या करून जे काय माझे तरुण विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी MPSC UPSC साठी अभ्यासिका उभ्या तयार करून अजून या परिसरामध्ये कशा पद्धतीने IAS IPS अधिकारी, इंजिनियर, डॉक्टर घडतील यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. भैया, खरं तर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशा पद्धतीने काय असणार आहे? आमच्या या सर्वसामान्य नागरिकांना या शासकीय योजनेच्या माहिती बऱ्यापैकी नसते. मग त्याचे शिबिर आयोजित करून लोकांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून या योजनेचा कशा प्रकारे लोकांपर्यंत लाभ पोचू शकतो यासाठी प्रयत्न आम्ही भविष्य काळामध्ये करणार. शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक योजना शासकीय असतात, परंतु त्या माहीत नसतात. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न भविष्य काळामध्ये आम्ही सगळे करणार आहोत. बरं, खरं तर आपला हा जो भाग आहे, खरं तर आपल्या भागामध्ये तीर्थक्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर आपलं रांजणगाव अष्टविनायकातील एक महागणपती आपल्या रांजणगावमध्ये, या तीर्थक्षेत्र विकास याच्याकडे तुमचं काय तुमच्या उपाययोजना असतील? आता रांजणगावमध्ये तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून नामदार वळसे पाटील साहेब गृहमंत्री असताना, अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तो आराखडा आम्ही तयार केलेला आहे. आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून आज तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आमच्या रांजणगाव देवस्थानला मिळतो. त्याच्यातनं देवस्थानचे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. आणि आज रांजणगाव बरोबर आमच्या शेजारीच पिंपरी धुमाला म्हणून गाव आहे. पिंपरी धुमाला हे गाव आमच्या रांजणगावचेच एक गाव असल्यासारखं, वाडी असल्यासारखं गाव आहे. म्हणजे पिंपरी धुमालामध्ये कसलाही छोटा मोठा कार्यक्रम असला तर आमचे रांजणगावची लोक पिंपरीत असतात, किंवा रांजणगावमध्ये कसलाही छोटा मोठा सुखाचा दुःखाचा कसलाही कार्यक्रम असला तर पिंपरी धुमालाचे लोक आमच्याकडे असतात. तिथं सोमेश्वरांचं खूप पांडवकालीन, खूप अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आणि त्या मंदिराला क दर्जा मिळवून देऊन त्या परिसराचं सुद्धा डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये
हे तिन्ही उमेदवार त्यांच्याबरोबर मी या ठिकाणी करणार आहे. भैया खरं तर तीर्थक्षेत्रांचा विकास कशा पद्धतीने होईल तुम्ही सांगताय, याला अनुसरूनच मला आठवलं म्हणून मी तुम्हाला प्रश्न घेतोय. खरं तर भैया जेवढे तीर्थक्षेत्राचा विकास महत्वाचा आहे तो डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या भागातील हजारो नागरिकांना मध्यंतरी देवदर्शन घडवलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल? आता मी आपल्याला अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो की माझ्या घरामध्ये माझे वडील एक फार परमार्थ करणारे आहेत. ते गेले 30-35 वर्ष पायीवारी करतात पंढरपूरची. बरं. त्याच्यामुळं या परमार्थ मानणारा माझा परिवार आहे. मी वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायातला माझा परिवार आहे. मी सुद्धा एक माळकरी आहे. वा. त्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही सर्व धर्म समभाव हा विचार जो आहे हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व धर्मीय तीर्थयात्रा आम्ही आयोजित केल्या. मग आपली उज्जैनची यात्रा असेल, त्याचबरोबर दीक्षाभूमीची नागपूरची यात्रा असेल, त्याचबरोबर अजमेरची यात्रा असेल, त्याचबरोबर आपल्या आदमापूरची बाळूमामांची यात्रा असेल, पंढरपूरची यात्रा असेल, कोल्हापूरची यात्रा असेल, गणपतीपुळेची यात्रा असेल, अशा अनेक तीर्थयात्रा आयोजित करून हजारो नागरिकांना या यात्रेचा लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचा लाभ सुद्धा अतिशय आनंदाने या नागरिकांनी घेतलेला आहे आणि त्याचं मानसिक समाधान आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आहे. भैया खरं तर मानसिक समाधानापेक्षा त्या लोकांकडून मिळणारे आशीर्वाद हे लाख मोलाचे आहेत. कारण अशा लोकांना तुम्ही ही देवदर्शन यात्रा हजारोच्या माध्यमातून घडवली की ज्या लोकांना साधं जवळच्या मंदिरातही कधी जाणं शक्य होत नाही, परंतु एवढा लांबचा प्रवास आम्ही ज्यावेळी त्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, ज्या लोकांनी संवाद साधला, तेव्हा काही महिला भगिनी ज्येष्ठ होत्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते की मानसिंग पाटील हा फक्त राजकारणातला पोरगा नाहीये, पोरगा माहित होते आमचा पोरगा आहे जिने आम्हाला हे देवदर्शन घडवलंय. उज्जैनची यात्रा करताना लोकांची तुमच्या भावना होते भैया. खरं तर ते प्रामाणिकपणे केलं की असं असतं आणि त्याच्यामध्ये एक मानसिक समाधान मिळून जातं. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे ते. आणि त्याच्यातून आणि ते सर्व धर्म समभाव म्हणजे आपण जो प्रत्येकाच्या धर्मामध्ये काहीतरी एक त्याचं श्रद्धास्थान ठरलेलं आहे. जो आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे चाललेले आहे, ते विचाराला धरून ही सर्व धर्म समभावाची यात्रा आम्ही आयोजित केली होती. भैया खरं तर आपण तीर्थक्षेत्र विकासावरती बोलतोय. तुम्ही अनेक म्हणजे सर्व धर्म समभाव अनेक यात्रा तुम्ही या ठिकाणच्या नागरिकांना देवदर्शनाच्या घडवल्या. विरोधकांचं काहीतरी आमच्या कानावरती आलं होतं की त्यांच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी अयोध्या यात्रा घडवली जाणार होती, त्याबद्दल काय सांगाल? तुमच्या कानावर हा विषय होता? तर खरं तर मला आज या विकासनामावर बोलताना मला विरोधकांच्यावरती कसल्या प्रकारची टीका करायची नाही की उद्या भविष्यकाळात आम्ही काय करणार आहे एवढंच सांगायचंय. आता तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगतो. अयोध्या यात्रेचा विषय मी तुम्हाला सांगतो. समोरच्यांकडं खोटं बोलणं सोडून दुसरा कुठलाही अजेंडाच नाहीये. कारण मी संपूर्ण प्रचारामध्ये एक गोष्ट सातत्याने सगळीकडे सांगत आलो. मी लहान असताना वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मला विषय दिला होता टिळकांचा. बरं. आणि टिळकांचं एक वाक्य होतं आणि मी त्याच्यावरती भाषण केलं होतं आणि माझा शाळेमध्ये पहिला नंबर आला होता. बरं. की स्वराज्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं लोकमान्य टिळक बोलायचे. त्या पद्धतीने या विरोधकांकडं खोटं बोलणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. बरं. आणि ते खोटं बोलणारच. आज ज्या भाजपच्या चिन्हावरती ती निवडणूक लढत आहे, आज भाजपसाठी राम मंदिर किंवा अयोध्या हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर. परंतु त्या अयोध्येच्या यात्रेवरती सुद्धा लोकांची खोटी फसवणूक केली. बरं. अयोध्या यात्रा जाहीर केली, अयोध्येला नेणार म्हणून जाहीर केलं, परंतु फक्त 4-2 गावामध्ये अयोध्येच्या म्हणजे 4-5 गाड्या घेतल्या, नेल्या आणि त्याच्यानंतर इतर सगळीकडे मात्र कुठल्याही गावामधून अयोध्येची एका माणसाला सुद्धा नेलं नाही. आणि मला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की रामाच्या नावाखाली सुद्धा यांनी खोटंच राजकारण केलं. म्हणजे खोटेपणा दाखवूनच जनतेला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि आज ज्या जनतेला यांनी अयोध्येचं स्वप्न दाखवून फसवलेलं आहे, ती जनता त्यांना उद्याच्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून, जनतेला फसवल्यानंतर काय होऊ शकतं, खोटी अयोध्येची ट्रिप आयोजित केल्याच्या दाखवून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न जो त्यांनी केलेला आहे, त्याचं उत्तर 7 तारखेला जनता मतदान रूपी त्यांना दाखवून देईल की यांनी रामाला सुद्धा सोडलं नाही तर हे जनतेला कधी सोडणार आहे खोटं बोलायला, हे इथून जनतेसमोर आलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं मी काय बोलणार नाही. खरं तर भैया, राम तुमच्या आमच्या सर्वांच्या श्रद्धास्थानी, आदराचं स्थान, ज्याला आपण आपलं दैवत म्हणा किंवा प्रेरणास्थान म्हणा, आपण तिथं पूजतो, आपला देव आहे. आणि त्या रामाच्या नावावर सुद्धा आपल्या गावामध्ये राजकारण झालं आणि अयोध्येची ट्रिप घडवून आणतो आणि काही गाड्या गेल्या आणि बाकीच्या लोकांना देवदर्शन घडलंच नाही, असं खरं तर तुमच्याकडनं हा उल्लेख आलेला आहे. खरं तर भैया, खूप केलंय तुम्ही तुमच्या ह्या तालुक्यासाठी, ह्या गटासाठी. पुढचा प्रश्न खरं तर आपली पंचतारांकित MIDC असा आपला खरं तर हा भाग आहे आणि महत्वाचा मुद्दा भैया हा आहे की रोजगाराचं पुढे काय. आता या परिसरामध्ये मी आतापर्यंत गेले 20-25 वर्ष काम करत असताना अनेक हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ही तिन्ही उमेदवार, त्यांच्याबरोबर मी सुद्धा, ज्याच्या त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहे आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहणार आहे. भैया, खरं तर सगळे मुद्दे तुम्ही या ठिकाणी तुमच्या वचननाम्यामधले मांडलेले, परंतु काय करणार आहात, कसं करणार आहे, सगळं झालं. पण या सगळ्या गोष्टींचा पारदर्शक कारभार खूप महत्वाचा आहे. कारण हल्लीचं राजकारण आपण पाहतोय की भ्रष्टाचार सगळीकडे बोकाळलेला आहे. तुमच्या या उमेदवारांचा तुमचा कशा पद्धतीने अंकुश राहणार आहे आणि पारदर्शक कारभार कशा पद्धतीने तुम्ही करून घेणार आहात? म्हणजे हा मुद्दा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे की मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी रांजणगाव ग्रामपंचायतमध्ये 5 वर्ष उपसरपंच म्हणून काम केलं. त्यावेळेस रांजणगाव गणपतीची नळ पाणी पुरवठा योजना राबवत असताना त्याला लोकवर्गणी भरायची असेल, त्यावेळेस लाखो रुपये मी माझ्या खिशातनं भरले. म्हणजे ग्रामपंचायत मध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला प्यायला पाणी मिळालं पाहिजे, ग्रामपंचायत मध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला चहा दिला पाहिजे, ही सगळी व्यवस्था मी त्यावेळेस सुद्धा माझ्या खिशातनं करत होतो. मग याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार न होता कशा पद्धतीने या भविष्य काळामध्ये ही जी विकास कामं, हा जो विकास कामांचा वचननामा या तिन्ही उमेदवारांनी आणि त्यांच्याबरोबर मी मांडलेला आहे, या सगळ्या कामांमध्ये पारदर्शकता ठेवून कुठलाही भ्रष्टाचार न होऊन देता प्रामाणिकपणे ही कामं जनतेपर्यंत कशी पोचतील, शासनाचा आलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचाच असतो आणि तो एक पैशाचा लाभ माझ्या गोरगरीब जनतेला कसा प्रामाणिकपणे मिळेल यासाठीच प्रयत्न भविष्य काळामध्ये आमची लोक करतील, हा मला ठाम विश्वास त्या ठिकाणी आहे. भैया, खरं तर टीका विरोधकांना करणं तुमचं कधीच काम राहिलेलं नाही. तुमच्या विकासाचा वचननामा आमच्या हातात आहे. प्रत्येक त्यामध्ये असणाऱ्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख आमच्या या सगळ्या प्रेक्षकांसाठी केलेला आहे. परंतु भैया, जसं तुमचा हा विकास वचननामा माझ्या हातात आहे तसंच विरोधकांचा मी पाहिला. त्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयाची विकास कामं आम्ही केली अशा पद्धतीचं त्यांनी त्याच्यामध्ये सगळं छापलेलं आहे. एक बुरुंजवाडी म्हणून गाव आहे भैया, खरं तर मी तो उल्लेख करतो. त्या गावामध्ये जवळपास 15 कोटी रुपये आम्ही कशा पद्धतीने विकास केला आहे याचं खरं तर उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? मी मगाशीच आपल्याशी बोललो की नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या या जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये करोडो रुपयांची विकास कामं झाली आणि याला फक्त आणि फक्त नामदार वळसे पाटील साहेबच कारणीभूत आहे. साहेबांच्या माध्यमातूनच ही विकास कामं झालेली आहेत. त्यामुळे याचं कोणीही क्रेडिट घेऊ नये आणि ज्याने कोणी छापलेलं असेल त्याने छातीवर हात ठेवून सांगायचं की या कामांमध्ये वळसे पाटील साहेबांचा काही संबंध नाही, असं त्यांनी समोर येऊन सांगावं. भैया, खरं तर विकासाचा वचननामा बाजूला ठेवतो. आजपर्यंत भैयाने अनेकांना ग्रामपंचायत सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, तुमच्या माध्यमातून अनेक लोक उभी राहिलीत, अनेक लोकांचा विजय झाला. अगदी जिल्हा परिषद सदस्य लोक झाली की जे घड्याळाच्या चिन्हावर निवडून गेलेत. आज भैया ही पहिली निवडणूक आहे. खरं तर या निवडणुका 9 वर्षानंतर होत आहेत आणि पहिली निवडणूक आहे की जिथं मानसिंग भैया स्वतःसाठी मत मागतायत. ज्योतिवहिनी मानसिंग भैया पाचुनकर
खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहे, ही निवडणूक लढत आहे आणि त्यांच्या सोबतीला खाली 2 पंचायत समिती गणातील उमेदवार आहे. मतदारांना काय आवाहन कराल, मतदारांनी काय पाहून यावेळेला मतदान केलं पाहिजे, काय सांगाल? खरं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून युवकांचं काम केलं. आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचं पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि मग ही राजकीय सामाजिक कामं करत असताना अनेकांना पक्षाच्या माध्यमातून, वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न माझ्याकडून झाला. तो यशस्वी पण झाला. मी सुद्धा अनेक वेळा म्हणजे इतरांसाठी मतं मागत राहिलो. लोकांनी सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून मतं दिली आणि काही पंचायत समिती सदस्य झाले, काही जिल्हा परिषद सदस्य झाले. परंतु आजपर्यंत मला स्वतःला वैयक्तिक सार्वत्रिक निवडणूक, एक ग्रामपंचायतची जर सोडली, सहकारातल्या निवडणुका लढलो 1-2, परंतु सार्वत्रिक निवडणूक जी आहे, लोकांमधली जी निवडणूक आहे, ती लढण्याची कधी मला आजपर्यंत संधी मिळाली नाही. मी इतरांसाठीच ह्या संध्या मिळवत गेलो, त्यांच्यासाठी मागत गेलो. लोकांनी सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून देत गेले. परंतु आज स्वर्गीय अजितदादा आणि नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून अजितदादांचे शेवटचे सल्लेगार म्हणून ज्योतीला, निर्मलाला आणि महेश बापूंना उमेदवारी मिळालेली आहे. आणि मी आज पहिल्यांदा या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये स्वतःसाठी मतं मागण्यापर्यंत लोकांपर्यंत जात आहे आणि त्याला खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांकडून आहे. खरं तर अतुलजी, मी आपल्या माध्यमातून माझ्या या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातल्या सुज्ञ नागरिकांना, सुज्ञ मतदारांना विनंती करणार आहे की ज्योती असेल, निर्मला असेल किंवा महेश बाप्पू असतील, हे स्वर्गीय अजितदादांचे शेवटचे शिलेदार आहेत. वळसे पाटील साहेबांनी दिलेले हे उमेदवार आहेत. उद्याच्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी अजितदादांच्या माध्यमातून, वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्या या परिसरामध्ये जी काही कोट्यवधी रुपयांची विकास कामं झालेली आहेत, या विकासाला महत्त्व देऊन कुठल्याही आमिषाला, कुठल्याही प्रबोधनाला बळी न पडता उद्याच्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी या तिन्ही उमेदवारांच्या समोरचं, घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देऊन अजितदादांना शेवटची मतरूपी श्रद्धांजली व्हावी, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तर धन्यवाद भैया, आपण खरंच वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात आणि जे तुमच्या विकासाचा वचननामा होता, खरं तर अजितदादांच्या दुर्दैवी या जाण्याने खरं तर खूप राज्यभरामध्ये हळहळ व्यक्त झाली. अनेकांना त्या ठिकाणी त्यांचे अश्रू आवरता आले नाही आणि राज्याने एक उमदा असा नेता गमावला, जो विकास पुरुष होता. खरं तर मला एक 15 दिवसाआधी दादांच्या असंच त्या ठिकाणी मुलाखत घेण्याचा योग आला होता. वेळ पाळणारा नेता होता. मला 1-2 वाजताची वेळ दिली होती आणि 1:50 दादा आले. ती मुलाखत मी त्या ठिकाणी घेतली होती. दादा मला म्हटले होते की अतुल, मुलाखत घेत असताना फक्त मला व्हिजनवरती विचारायचंय आणि प्रत्येक प्रश्नाला व्हिजनवरती दादा बोलत गेले होते. तो प्रसंग करताना आज आठवला आणि तुम्ही देखील या तालुक्यासाठी कोणावरती टीका टिप्पणी न करता, विरोधकांवरती न बोलता तुमच्या विकासाचा काय वचननामा आहे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.